इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। मागील वर्षी शहरात झालेल्या नालेसफाईत पोकलेनचा वापर झाला। नियमानुसार काम सुरू केल्याचा पहिला दिवस आणि काम संपल्याचा शेवटचा दिवस अशा प्रत्यक्ष कामाच्या दिवसांचेच भाडे आकारणे अपेक्षित होते। मात्र मक्तेदाराने पोकलेनचे भाडे दररोज लावल्याने बिलामध्ये मोठी तफावत निर्माण झाली। या सर्व प्रकरणावर नालेसफाईत कामात तब्बल 83 लाखाचे जादा बिल काढल्याचा आरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती होत आहे। महापालिका सर्वसाधारण सभेत प्रभारी नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी बिलात कुठलीही तफावत नाही, सर्व बिले योग्य आहेत असा खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। मात्र याच सभेत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बिलात तफावत असल्याची स्पष्ट कबुली दिली। त्यानंतर चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। या सर्व घटनेवरती प्रसार माध्यमांवरती सारिका अकुलवार यांच्यावरती ट्रोल करण्यात येत असल्याचा आरोप माजी उपमहापौर राजेश काळे यांनी लावला आहे। त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत अकुलवार या अनुसूचित जाती जमाती एसटी प्रवर्गातील असून त्या महिला आहेत। ते सध्या सोलापूर महानगरपालिकेचे प्रभारी नगर अभियंता असून त्यांना या पदावर 2 वर्षांहून अधिकचा कालावधी असून त्यांच्यावरती सोशल मीडिया तसेच विविध न्यूज चॅनल व इतर प्रसार माध्यमांद्वारे सदर प्रकरणाची एकतर्फी प्रसिद्धी केली जात असल्यामुळे त्यांना मोठ्या मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे। तसेच जाणीवपूर्वक त्या मागासवर्गीय महिला असल्या कारणाने त्यांना टार्गेट केल्याचं आणि बदनामी करत असल्याचा देखील आरोप काळे यांनी केला आहे। तुम्ही याच्यामध्ये आम्हाला स्पष्टपणे जातीय राजकारण समीकरण दिसते। तुम्ही नगर आम्हाला आयुक्तांना आमचा हा प्रश्न आहे की याच्यामध्ये ज्या गटातटाच्या राजकारणामध्ये एखाद्या महिलेला टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे? किंवा तुम्ही 10-12 नगरसेवक जाऊन आयुक्तांना भेटला की लगेच त्यांनी आयुक्त त्यांच्या बाजूने बोलला, त्यांच्या बाजूने कोणी समाजातलं बोलत नाही असं वाटतं त्यांना। पण ही गोष्ट चुकीची आहे। आम्ही आदिवासी आहोत, परवा जागतिक आदिवासी दिन झालेला आहे। आम्ही सर्व बाबतीत त्या बाबतीत आम्ही खंबीर आहोत। या संदर्भामध्ये आम्ही अनुसूचित जमातीचा आयोग जो दिल्ली याच्याकडे ऑनलाईन तक्रार आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना एखाद्या आदिवासी महिलांची तुम्ही वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर माध्यमातून म्हणा किंवा त्यांना एकट्याला टार्गेट का करता? नाव सांगा, काय नाव सांगा संबंधित महिलेचं, तुम्ही नावच घेतलेलं नाही। आमच्या भगिनी आहेत सारिका अकुलवार मॅडम, त्या सर्व सुरत आहेत तिथे, पण त्या सारिका अकुलवार मॅडमला एकट्याला टार्गेट का केलं जातं? आमचं एक स्पष्ट तेवढंच मत आहे। एक आदिवासी बांधव म्हणून आम्हाला आदिवासी समाजाला असं वाटतं की तिथे त्यांना टार्गेट का करताय? तुम्हाला तर करायचं होऊ द्या ना प्रक्रिया, अहवाल येऊ द्या, त्याच्यावर कारवाई कुणा जे कोण दोषी असतील तर निश्चित होत त्या बाबत आमचं काही नाही। पण जे महापालिकेत चाललेलं घाणेरडं राजकारण आहे की एक शर्यत लागलेली असेल की बाबा एखाद्याला पुरावे का भरवून कुणाला हे करून माहिती देऊ, असं ह्या गोष्टी चुकीच्या आहे। एखाद्या महिलेला टार्गेट करणं चुकीचं आहे। आम्ही सर्वजण आम्ही बघूया तर याबद्दल आयुक्तांनी भेटणार आहे, पण आम्ही स्पष्टपणे आमची भूमिका सांगणार आहोत। अध्यक्ष आदिवासी पारधी समाज संघर्ष समिती, तर आज पत्रकार बांधवांना पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण जे आहे त्यात आम्ही सारखं मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी, ट्युशन क्लासेस फॉर यूकेजी टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी। आजच ऍडमिशन घ्या। वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।